Hello people, welcome back to our channel. This is Prisha. This is Vaishnavi. Yashita is not here. So ते मी पूर्ण नाही करू शकत आता तो वर्ड की टुगेदर वी आर प्रियांनी, कारण ती नाही आहे आणि आम्हाला माहिती आहे खूप ओरडणार आहे कारण आम्ही आता करू ए प्री नवी. हां, कारण आता आम्ही चाललो आहे, म्हणजे आत्ताच मी तनूकडे आले होते. म्हणजे हां, तिने मला इन्व्हिटेशन दिलं होतं डिनरसाठी, सॉरी लंचसाठी. सो आम्ही गेलो होतो. ट्राय करावं लागतं. दुपारी गेलो होतो समोरच्या रिलायन्सला, लॅपटॉप घ्यायचा होता कारण आता मोबाईल आणि की तयार करायला लागली लोड वाढलाय आता. मग 40 लॅपटॉप म्हणून 4 निवडले. ठीक आहे ना, त्यांचं ऑर्डर मिस केलं कारण मी नवला शपथ त्यानंतर लागणारे भाज्या पण बॉईल करून घेतल्या. माझ्यासाठी व्हेज भाजी रात्री जाताना साफ करून जायचं नाही, त्यामुळे सकाळी डायरेक्ट आले की कामच सुरू होतं. भट्टीमध्ये कोळसा टाकून तिला पण. सांग कसं आहे, टेस्ट कर. चांगलं आहे. से थँक्यू, तिला थँक्यू बोल. थँक्यू दीदी. ऐक, थँक्यू दीदी. अगं छान. हे जेवण तरुणी बनवलंय. हे पनीरची भाजी आहे, हे कोशिंबीर आहे, ही व्हेज ना, व्हेज बिर्याणी माझ्यासाठी स्पेशल, आणि हे पराठा, आणि प्रिशाला पण पराठा. प्रिशाला काय हे मटन, चिकन, मटन सारखंच वाटतंय, चिकन आहे पण तिला तिखट लागलं त्यामुळं तिला पनीरची भाजी. तिला आवडली ना. हे ह्या पोरीनी बनवलंय खास माझ्यासाठी व्हेज बनवलंय आणि त्या सगळ्यांसाठी नॉनव्हेज बनवलंय. टेस्ट कर ना. तू कर ना, तुला केलंय तर कर. मस्त झालं, खूप छान झालं. बिर्याणी नंतर टेस्ट करा. तिने मला आज असंच जेवायला बोलवलेलं कारण संडे आहे आणि आज आम्ही सुट्टी आहे आम्हाला दोघींना पण ऑफिसला, आणि मी राहायला आले. हां, आणि ही राहायला आली आहे आणि टीना नाही आली आहे. सो असा आमचा प्लॅन आहे की थांबा मी जेवून थोड्या वेळात भेटते, मी तुम्हाला सांगते काय डायरेक्ट खडक वाचलेला भेट. नाही सांगते ना, कशाला लई डिस्क्लोज करायचं काम करते, नॉनसेन्स. आता आम्ही चाललोय, कुठे चाललोय, हां आमचं जेवण वगैरे सगळं झालंय. आता आम्ही चाललोय, थांब येते. आता आम्ही चाललोय खडकवासल्याला. हे आमचं असं सडन प्लॅन झालाय, ठरवलं वगैरे काही नव्हतं, अचानक असा प्लॅन झाला की होऊन येत आहे. सो मग आता आम्ही तिकडे जाऊन काय काय करतो हे तुम्ही बघा, ठीक आहे. हिला आम्ही नव्हतो नेत, सो ही फुल रडत होती. अश्रू, तो जर त्याचा छोटासा क्लिप घेतलाय मी, तो पुढे ऍड करेल. का आता ही पोरगी रडतीये कारण का हिला आम्ही घेऊन जात नाही म्हणून ही रडतीये. आणि टीनाला आम्ही नाही नेलंय, तर टीना इफ तू व्लॉग बघत असेल तर सॉरी. नाही, ती नेक्स्ट टाईम आली तर तिला नेऊ आम्ही, काही प्रॉब्लेम नाही आहे. असं म्हणजे आज संडे मला ऑफ असतो, आज सुट्टी असती. असंच आम्ही सकाळी सगळे म्हणजे दुपारी, आता किती वाजले, 4 साडेचार वाजलेत, आम्ही निघाले आता, ठीक आहे. सो तिकडे जाऊन मग बघा आम्ही काय काय करतो, मी सगळं क्लिप ॲड करेल. से बाय बाय. ही आमची ड्रायव्हर आहे आजच्या दिवसासाठी. एक असं थोडंसुद्धा पाणी नाही राहिलं आहे खडकवासल्यात. थोडं आहे किंवा कुठे का नाही. सो आम्ही आत्ता पोहोचलोय खडकवासला, पण बॅकवॉटरला पोहोचलोय, पण इथं पाणी काहीच नाही आहे, 0% वॉटर, सगळं सुकलंय. पुढे इथे बघा ते दरवाजे ओपन होतात ना, ते बघा इथे दरवाजे ओपन होतात ते मला आहे, पण इथे 1% पण पाणी नाही आहे. काहीच पाणी नाही, काहीच. आम्ही पुढे जाईल ना तिथे पाणी असतं, सगळं भरलेलं, पण आता भरतं. काहीच पाणी नाही. मला वाटलं पाणी असेल, मग म्हटलं चला, पण ठीक आहे जाऊ दे, फ्रंट साईडला जाऊ, तिकडे पाणी असणार. आता थोडेफार आम्ही फोटो वगैरे काढू. तिला वाटलेलं पाणी असेल तर ती खूप एक्साइटेड होती, पण ठीक आहे, हा ना. पुढच्या साईडला पाणी नाही, इकडे जाऊन बस मग पाण्यातच. हा पाण्यातच बस, तिथंच माझी जिंदगी आहे ना. ठीक आहे, आता आम्ही फोटो वगैरे काढू थोडेसे आणि मग इथून लगेच निघू. फ्रंट साईड.
प्रिश मी या दोघींची हँडमॅन इथं दाखव मला. मी या दोघींचे हँडमॅन म्हणले. इथं दोन, इथं एक चष्मा आहे, दोन फॅन. माहित नाही आता बॉटल कधी ती. काय करू फोटो घेऊन. ही पोरगी बघ काय खाते. टिन्या बघ तुला सोडून काय तर खाते ही. हिला मी म्हणलेलं अगं बिचारे घोडा बघ गं, मला नाही. बघायला रस्ता येतो. ही बिचारीला म्हणलेलं हे गरमीत खायचं नसतं, हे चांगलं नसतं, तरी तिने घेतलंय. दीदी तुला बघायचं आहे का? ते बघ तिकडे आहे. हे घे. दीदीला दिला नाहीये तू, लक्षात ठेव. हां दीदीला हा व्हिडिओ जाणार आहे, ब्लॉग जाई ना आपला. दीदी बघ तिने खाल्लंय बघ. दीदी तुला सोडून खाल्लंय टिन्या बघ. दीदीला बोल बाय. मग काय म्हणणार आहे, तर दीदीला थोडी तू म्हणू शकते की या दीदी म्हणून. एवढा छोटा ब्लॉग आहे, मिनी ब्लॉग्स मध्ये जाईल हे. नाही बनवणार, मोठा बनवणार आहे मी. एवढं गरम होतंय ना गाईस, काय सांगू. एवढं गरमी आहे ना बापरे इथं. तिने आंबाडा बांधला. हां तर मी केस वर बांधलेत कारण मला खरंच खूप गरम व्हायला लागलाय. पोरगी त्यात ते काय बोलतो त्याला, स्प्रिंग पोटॅटोज खाती. इथं ही बसली आहे मॅडम. आणि आता आम्ही इथं म्हणजे बघू, अजून तरी फिक्स नाही आहे. हा असा नजारा आहे आमच्या पुढं. छान वाटतंय खडकवासला. काय बोलली परत. सडाला खडकवासला, खडकवासलाची नदी ही आहे. एवढी मोठी आहे की याच्यात लेविथन पण येऊ शकतो. आणि म्हणजे आम्ही खाली जाणार होतो खडकवासल्यात, थोडे इकडे आम्ही जाणार होतो. पण असं म्हणजे असं आम्हाला इथं येऊन असं कळलंय की खाली जाता येत नाही पाण्यापाशी. 2 वर्षापूर्वी तीन मुलं मेले इकडं. मग ते मग 2 वर्षापूर्वी इथं मेलेत. मग आम्हाला जाता नाही येणार असं त्यांनी सांगितलंय आम्हाला. तर आम्ही जास्त खाली नाही जाणार, पण हां इथं थोडंसं पुढंपर्यंत जाईल. डक्स किती नक्की त्यांना तर फ्रीमध्ये. त्यांना फ्री म्हणजे ते फिरतात, त्यांना मम्मी पप्पा आहेत का नाही, ते असंच फिरतात. हे बघ तो बच्चा, मम्मी पप्पा आणि ग्रँड आपली फॅमिली उलट मला असं वाटलं की असेल म्हणून मग म्हटलं की आपण जरा खाली पाण्यात जाऊन बसू, पण असं काहीच नाही. कोण आहे. हा मग खाऊन पिऊन आता झालंय आमचं. आता मी खाली चाललोय, मी तुम्हाला दाखवतो. 2 मिनिटं थांब. हात दे. कोणाला हात देऊ. बघा आम्ही उतरतोय आता खाली तिघी. ये 200 रुपयाचा माल. उतरा. 3 बघा सनसेट आहे आता, एवढंच दिसतंय. मी थोडंसं खाली आली आहे आणि इथे बघा लोटस आहे. इथे सगळे मस्त लोटस भारी आहेत ना इथं, एकदम मस्त. कागदाने मॅसेज बघ ना काही. इथंच येऊ आपण. दे ना. हे बघ गाडी.